तर भारतानं पहिलाच खो खो विश्वचषक जिंकला। महिला संघापाठोपाठ पुरुष संघानं सुद्धा वर्ल्ड कप स्पर्धा जिंकली। महिला कर्णधार प्रियंका इंगळेचं मोदींकडनं यानंतर अभिनंदन केलं गेलं। पुरुष संघाचा कर्णधार प्रतीक वायकर आता आपल्या बरोबर आहे आणि केवळ प्रतीक नव्हे तर प्रतीकचे आई बाबा, बायको, मुलगा आणि प्रतीकचे काका जे शिवछत्रपती अवॉर्डी आहेत असा संपूर्ण प्रतीकचा परिवार आपल्या सोबत आहे। प्रतीक, भारतानं जेतेपद पटकावलंय, तुझ्या नेतृत्वात पटकावलंय। तू जेव्हा खेळत होतास तेव्हा हे संबंध स्टेडियम भरलेलं होतं आणि घोषणा होत होत्या, कशी ती भावना होती? खूप आनंद देणारी भावना होती ती, कारण खूप वर्षाचा संघर्ष होता। मला वाटते 24 वर्षाचा संघर्ष होता हा, की खेळायचंय, स्वतःसाठी खेळायचंय, देशासाठी खेळायचंय, खो खोच्या पुढच्या जनरेशनसाठी खेळायचंय। तर आज मला वाटतं की तो संघर्ष कामी आला आणि आज आपण खो खोचा वर्ल्ड कप बघतोय, त्यामुळे खूप आनंदाचं फिलिंग आहे की आज हा दिवस दिसतोय। सर्वप्रथम मला तो कॅप्टन झाला तेव्हाच खूप प्राऊड फील झालं आणि त्याचा खेळ बघून मला माहितीच आहे तो चांगलाच खेळतो, परंतु नाही म्हटलं तरी थोडं वर्ल्ड कपचं टेन्शन, दबाव असतो। त्यातनं सुद्धा त्याचा खेळ उत्तरोत्तर भरच गेला। त्याचं प्रतीक म्हणजे आता त्याला मॅन ऑफ द टुर्नामेंट मिळालेले, तर हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे। बरोबर। प्रतीकची आई आपल्या सोबत आहे। काकू, तुम्ही लहानपणापासून प्रतीकला खेळताना बघितलंय, लहानपणी गावात खेळणारा प्रतीक आणि आज देशासाठी जगाच्या पातळीवर खेळणारा प्रतीक, कसं वाटलं लहान असलेला प्रतीक आणि आता एवढा मोठा प्रतीक? खूप आनंद झाला मला खूप। माझे म्हणजे जेव्हा जिंकले तेव्हा अश्रूच आले माझ्या डोळ्यात। म्हणजे आज एवढीसा मुलगा खूप मोठा झाला खेळायला। प्रतीक ग्राउंडवर होता, मॅच सुरू होत होता, क्षणाक्षणाला सगळ्या गोष्टी बदलत होत्या, तर तुम्ही ऑडियन्स मधनं बघत होतात, कसं वाटत होतं की आपल्या फॅमिलीतला कोणीतरी आपल्या देशाला रिप्रेझेंट करतो, एवढ्या मोठ्या पातळीवर खेळतोय आणि जगाच्या पाठीवर आज त्यांनी नेतृत्व केलं आणि पहिला क्रमांक त्याच्या नेतृत्वात आपण पटकावला? मला तर विश्वास होता की इंडिया जिंकणार आहे। विश्वास होता? येस, आणि त्याच्याच कॅप्टनशिप मध्ये जिंकणार आहे आणि फर्स्ट वर्ल्ड कपचा तोच कॅप्टन असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कृष्णासह प्रशांत वाघाळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।